आहे. तुमची काय मागणी आहे, कशासाठी नेमकं हे आंदोलन सुरू? लहान लहान लेकरं आहेत, पण त्यांची आई त्यांच्यापाशी आज हरवून गेलेली आहे. त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्या लहान लेकरांसाठी. तुमची मागणी काय आहे? त्या डॉक्टर हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई झाली पाहिजे. अजून गुन्हा दाखल नाहीये या प्रकरणी? गुन्हा दाखल झालाच पाहिजे. का गुन्हा दाखल होत नाहीये? गुन्हा दाखल झाला पाहिजे. आज एखाद्या राजकीय नेत्यासोबत असं होत असेल तर गोरगरिबांसोबत याच्यापेक्षा खालच्या पातळीची गोष्टी होत असतील ज्या जनतेसमोर कधी आल्याच नाहीयेत. आता इथं तुम्ही आंदोलन करताय, तुम्ही रुग्णालय प्रशासनाला भेटणार आहात? रुग्णालय प्रशासनाला भेटल्याशिवाय आम्ही इथं जाणार नाहीये. आम्ही ठरवलंय आज इथं आम्ही मांडी घालून बसणार आहे. आमचं जोपर्यंत सगळ्या मागण्या पूर्ण होत नाहीत, त्यांच्या गुन्हा दाखल होतात, तोपर्यंत आम्ही इथं हलणार नाही. काय काय म्हणणं आहे? जवळ त्या डॉक्टर घैसड आणि मीनाक्षी गोसावी त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही त्यावर आम्ही इथून हलणार नाहीये. त्या लहान लेकरांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांची आई आज त्यांच्यापासून हरवलेली आहे या डॉक्टरांच्या एका चुकीमुळे. का तुम्ही हॉस्पिटल खरं तर ज्या महिलेचा यामध्ये मृत्यू झालेला आहे, भिसे म्हणून महिला आहे, त्यांच्या घरच्यांनी आरोप केलाय की 2 तास या ठिकाणी ताटकळत ठेवलं, पैसे भरले नाही म्हणून ऍडमिट करून घेतलं नाही आणि त्याच्यामुळे मृत्यू. प्रशासन काय कामाचं आहे? तुम्ही महिलांना पहिलं घेतलं पाहिजे. पहिलं त्यांना महिलेला तुम्ही उपचार द्या. तुमचे पैसे तुम्हाला मिळाले असते. तुम्हाला पैशापेक्षा पैसे महत्वाचे, तुम्हाला व्यक्ती महत्वाची नाहीये. आपण पाहतो की या ठिकाणी बहुजन भीमसेना ही जी संघटना आहे त्या संघटनेकडून या ठिकाणी आता आंदोलन करण्यात येणार आहे आणि जोपर्यंत रुग्णालय प्रशासनावर गुन्हा दाखल होत नाही किंवा इथल्या प्रशासनावर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नसल्याची भूमिका जी आहे ती या संघटनेकडून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासमोर रुग्णालयावर होत असतानाच आपल्याला पाहायला मिळतंय. सकाळी जवळपास 40 ते 35 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी तैनात करण्यात आले होते. मात्र आता दुपारी मोठ्या प्रमाणावर आंदोलन होत आहे तेव्हापासून या ठिकाणचा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे. खरं तर या ठिकाणी कोणती अनुचित घटना घडू नये यासाठी दक्षता घेतली जाते आणि दक्षता जी घेतली जाते ती स्वतः या झोनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम सर हे स्वतः या ठिकाणी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि येणाऱ्या जाणाऱ्या रुग्णांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आपण पाहतोय की या ठिकाणी आता युवक काँग्रेसचं निवेदन स्वीकारण्यासाठी प्रशासनातील जे या ठिकाणी अधिकारी आलेले आहेत. मगाशी त्यांच्यावर पतित पावन संघटनेकडून शायफेक करण्यात आलेले आहे तर आता निवेदन स्वीकारण्यासाठी ते आलेले आहेत. आपण पाहतोय की निवेदन स्वीकारत आहेत. कडून आता रुग्णालय प्रशासनाला हे निवेदन दिलं जात आहे. दीनानाथ रुग्णालयामुळे गर्भवतीचा मृत्यू झाला आणि त्यानंतर पुण्यात विविध संघटना आणि पक्षांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. युवक काँग्रेसकडून देखील आंदोलन करण्यात आलं आणि युवक काँग्रेसकडून आता रुग्णालय प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आलेलं आहे. महिलेच्या मृत्यूनंतर विविध पक्ष आणि संघटना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाहेर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि याच पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलिसांचा देखील कडेकोट बंदोबस्त असल्याचं पाहायला मिळत आहे. काही वेळापूर्वी शिवसैनिकांचं देखील या ठिकाणी जोरदार आंदोलन झालं होतं. शिवसैनिकांनी रुग्णालय प्रशासनावर चिल्लर देखील फेकले होते, त्याचीही दृश्य पाहतोय. तर दुसरीकडे बहुजन भीमसेना देखील आक्रमक झालेली आहे. आंदोलन सुरू आहे. काय करत नाही आपण तुम्हाला बाईट देणार आहे 2 मिनिट सकाळीपासून निवेदन स्वीकारताय मात्र तुम्ही बोलणं काढताय. कुणाला वाचवण्याचा प्रयत्न होता असा आरोप होतोय. तुम्ही इथल्या डॉक्टरांना वाचवण्याचा प्रयत्न करताय. आईची किंमत 10 लाख होते का? जाब द्या आम्हाला. आम्हाला प्रशासनाला विचारायचंय. तुम्हाला महिला जाब विचारतायत सर. सर हे काही म्हणून तुम्हाला महिला जाब विचारतायत. काय उत्तर देणार आहे सर? काय उत्तर देणार आहे सर? महिला
आपण पाहतोय की या ठिकाणी गुलाबो गँग सर खरं तर या ठिकाणी आपण पाहतोय की जे प्रयत्न केला जातोय, मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतो अडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. कारवाई होण्याची गरज आहे. खरं तर हॉस्पिटलकडनं कारवाई होताना दिसत नाही. आपण पाहू शकतो या ठिकाणी पोलीस देखील माध्यमांच्या प्रतिनिधींना अडवण्याचा प्रयत्न करतायत. आपण या ठिकाणी पाहू शकतो जनसंपर्क अधिकारी रवी पालेकर या ठिकाणी आले होते. त्यांच्यावरती कारवाई होण्याची गरज आहे, मात्र कारवाई होताना दिसत नाहीये. मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे. स्वतः पोलीस उपायुक्त या ठिकाणी तैनात आहेत आणि या सगळ्या संभाजी कदम आहेत पोलीस उपायुक्त. सर काय 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 चला बाहेर काय आपला गुन्हा कधीपर्यंत दाखल होणार? चला सर, काय काय नेमकी कारवाई होणार? सांगतो बाहेर चालू या सगळ्या याच्यामध्ये कारवाई चला सर, काय 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 बाहेर चालू बाहेर तिथं सांगतो. कारवाई होण्याची एक मिनिट इकडे दाखल कधीपर्यंत इकडे आपण पाहू शकतो पोलीस उपायुक्त देखील बोलत नाही या सगळ्या मुद्द्यांवरती.